धाराशिवमध्ये हा जो उत्साह तुम्ही बघत आहे तो मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या यशाचा आनंद आहे। हा जवळपास 6 महिन्यांच्या प्रयत्नानंतर मनोज जरांगे यांना यश मिळालंय। नेमके मराठा समाजाच्या काय भावना आहेत आज आपण जाणून घेणार आहोत। कसं वाटतंय आज खूप आनंदाचा दिवस आहे मराठा समाजामध्ये, कारण ओबीसी मधूनच आरक्षण आम्हाला जाहीर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत। सर्वजण तळागाळातला मराठा आज आनंदी झालेला आहे। दिवाळी झाल्यासारखा आज सण साजरा होत आहे। 22 तारखेला एक दिवाळी झाली, आज एक दिवाळी साजरी होते। हो, 22 तारखेचा तो देशाची दिवाळी साजरी झाली, पण आज मराठा समाजाची खास दिवाळी साजरी झालेली आहे। आता मुख्यमंत्र्यांना विरोध संपला का? नाही, मुख्यमंत्र्याचा विरोध नाही। आणखीन जोपर्यंत अंमलात सगळ्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत। यानंतरही पुढे लढाई चालू आमचा लढा चालूच राहणार आहे। काय वाटतं आज यशानंतर? आज मराठ्यांचा जो इतिहास आहे, मराठा शेकडो वर्षापूर्वीपासून आज जिंकत आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज मराठा जिंकलेलाच आहे आणि सरकारला मराठ्यांपुढे झुकावं लागलं। कसं वाटतंय आज यशानंतर? आज देशभरामध्ये जे काही ज्या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा करतात आणि खऱ्या अर्थानं आज मराठा समाजासाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी आहे। कशी दिवाळी आहे आज? आज दिवाळी म्हणजे सांगू शकत नाही अशी दिवाळी असणार आमच्या आज। सांगू शकणार, कारण की आमच्या एका माणसानं आज सगळं करून दाखवलंय। पूर्ण इतिहास घडवलाय आज आमच्या माणसानं। असं आहे की मराठा आरक्षणाचा हा जो आनंद तुम्ही बघत आहात तो गगनात मावेल असा झालाय, कारण हे यश साधं सुद्धा नाही। गेल्या 6 महिन्यापासून या यशासाठी सर्व मराठा समाज बांधव एकत्रित आलेले होते। ज्यावेळेस 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत गेले तेव्हा असं सरकारला जाग आले आणि आज मराठा समाजाला यश मिळालेलं दिसतंय।